Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn Sleep Baby Sleep Poems English Workshop. आज आपण स्लीप बेबी स्लीप या पोयमवर आधारित जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, जो काही वर्कशॉप आलेला आहे त्याची उत्तरे बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1, सिंग द सॉन्ग. स्लीप बेबी स्लीप हे जे काही सॉन्ग आहे, ही जी काही कविता आहे तर ती गायन करायची आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही कविता आपण लर्न केलेली आहे, ती आपण गायची आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. त्या गाण्यामध्ये, त्या कवितेमध्ये कोणकोणते यमक जुळणारे शब्द आलेले आहेत तर ते लिहायचे आहेत. आता स्लीप याबरोबर राईम जुळणारा, यमक जुळणारा शब्द आलेला आहे शीप. त्यानंतर ट्रीज याच्याशी राईम जुळणारा शब्द आलेला आहे दी. ब्राईट याच्याशी यमक जुळणारा शब्द आलेला आहे नाईट. बी, दी, डॉग, रॉक, गो, सो. Activity number 3. The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. Find the stanzas where the following ideas are used. या कवितेत आई बाळाला झोपवण्याकरता विविध कल्पना वापरते. आता पुढील कल्पना असलेल्या कवितेतील ओळी ज्या आहेत तर त्या सांगायच्या आहेत. आता आयडियाज आणि ते स्टांजाज आपल्याला सांगायचे आहे. उदाहरणार्थ, थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर. आई बाळाला प्रेमळ पद्धतीने धमकी देत आहे. ते कोणत्या स्टांजामध्ये आलेलं आहे तर स्टांजा नंबर 4. आता आयडियाज आहे क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. कोणत्या स्टांजामध्ये आलेला आहे? 1 नंबरच्या स्टांजामध्ये आलेला आहे. आयडियाज आहे रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. बाळाची भीती कमी करत आहे आणि बाळाला सुरक्षित करत आहे. कोणता स्टांजा आहे तर स्टांजा नंबर 5. आयडियाज आहे डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. रात्रीचं अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. स्टांजा कोणता आहे? स्टांजा नंबर 2. त्यानंतर आयडियाज आहे प्रॉमिस अ गिफ्ट. बाळाला गिफ्ट देण्याचा आई प्रॉमिस करते आहे. ते कोणत्या स्टांजामध्ये आलेलं आहे तर स्टांजा नंबर 3 मध्ये आलेला आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8. 6 ते 8 विद्यार्थ्यांचे गट तयार करायचे आहेत. लिस्ट द फेवरेट सॉंग्स पोएम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. आणि गटातील सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचे गीतं असतील किंवा कविता असतील तर त्याची यादी तयार करायची आहे. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. आणि वेगवेगळ्या गटांनी जी गीतांची किंवा कवितांची जी यादी जी आहे तर ती यादी सर्वांनी एकत्र करायची आहे. यू मे चूज सॉंग्स ऑर पोएम्स फ्रॉम एनी लँग्वेज. कोणत्याही भाषेतील कविता किंवा गाण्यांचा तुम्ही त्यामध्ये समावेश करू शकता. नाऊ डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ द लेबल्स गिवन बिलो. आणि खाली दिलेले जे काही लेबल्स आहे याच्या मदतीने तुमचे जे गीतं आहेत किंवा कविता आहे त्याचं वर्णन करायचं आहे. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन 1 लेबल फॉर अ पोएम. एका कवितेसाठी तुम्ही अधिक लेबलचा उपयोग जो आहे तर तो करू शकता. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बघा, द डक अँड द कांगारू बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोयम ॲज वेल ॲज नॅरेटिव्ह पोयम. एडवर्ड लियर यांची द डक अँड कांगारू ही जी काही कविता आहे तर ती फनी पोयम आहे, म्हणजे विनोदी कविता आहे. त्याचबरोबर ती नॅरेटिव्ह पोयम सुद्धा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गाण्यांना एकापेक्षा जास्त लेबल्स जे आहेत तर ते देऊ शकतात. आता लेबल्स कोणकोणते आहेत बघा. पॅट्रॉटिक सॉन्ग म्हणजे देशभक्तीपर गीते. ललबाय म्हणजे अंगाई गीते. रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे भावनिक गीते. फनी सॉन्ग ऑर पोयम म्हणजे विनोदी गमतीदार गीते किंवा कविता. टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीते. प्रेयर म्हणजे प्रार्थना गीते. बॅलड म्हणजे पोवाडे.
नेचर पोयम म्हणजे निसर्गावर आधारित कविता. सॅड सॉन्ग किंवा पोयम म्हणजे करुण रसयुक्त गीते किंवा कविता. जिंगल्स म्हणजे जाहिरातीमधील नादमधुर गाणी. इन्स्पायरेशनल सॉन्ग म्हणजे प्रेरणादायक गाणी. मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीते. वेलकम सॉन्ग म्हणजे स्वागत. सॉंग्स फॉर स्पेशल ऑकेजन म्हणजे विशिष्ट प्रसंगी गाण्यासारखी गीते. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे संवादयुक्त कविता. फॉक सॉन्ग म्हणजे लोकगीते. नर्सरी राईम म्हणजे बालगीते आणि रिलिजियस सॉन्ग म्हणजे धार्मिक गीते. अशा पद्धतीने या लेबल्स आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेशन जे आहे, भाषांतर जे आहे तर ते करावायचं आहे. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.